मुलाचं प्रेम, मुलीच्या घरच्यांनीच केली मुलाची हत्या। प्रियकराच्या पार्थिवासोबत हळदी कुंकू लावून प्रियसीने केलं लग्न आणि जाहीर केलं माझं प्रेम जिवंत आहे। माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार। आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे। काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी। वडिलांना आणि भावांना फाशीची शिक्षा द्या, मुलीचीच मागणी। प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, या कवितेच्या ओळी देणाऱ्या कुसुमाग्रजांचा महाराष्ट्र प्रेमाच्या नावानं मारलं जातंय, धमकावलं जातंय आणि मग प्रश्न पडतोय, आजही समाजात प्रेम करण्याची शिक्षा मृत्यू आहे का? नांदेडच्या मिलिंद नगर परिसरात 27 नोव्हेंबरला सायंकाळी थरार घडला। 20 वर्षाचा तरुण सक्षम ताटे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। डोक्याला जबर मार लागला होता। मार इतका होता की त्याचा मेंदू बाहेर आलेला होता आणि बाजूलाच रक्तानं माखलेला एक फरशीचा तुकडा पडलेला होता। या निर्गुण हत्येनं संपूर्ण शहर हादरलं। ज्या तरुणाला क्रूरपणे मारलं त्याच्याच प्रियसीने अंचल मामिडवार हिने त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं। हळद लागली, कपाळावर कुंकू लागलं आणि तिनं जाहीर केलं माझं प्रेम जिवंत आहे। एका प्रेम कहाणीचा हा इतका रक्तरंजित आणि भयानक शेवट का झाला? सक्षम ताटेला का मारलं हेच जाणून घेऊयात या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। नांदेड शहरात मिलिंद नगर आणि इटवारा परिसरात राहणारा सक्षम ताटे आणि अंचल मामिडवार यांची ओळख होती। अनेक गुन्हेगारी प्रकरणात दोघांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी होती। सक्षमचे मामिडवार कुटुंबाच्या घरी सतत येणं जाणं असायचं आणि याच गाठी भेटीतून सक्षम आणि अंचल यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले। गेल्या 3 वर्षापासून त्यांचे हे प्रेम प्रकरण सुरू होतं। दोघे तरुण होते, 12वी पास झालेले होते आणि त्यांना लग्न करायचं होतं। पण त्यांच्या या प्रेम कहाणीत मोठी अडचण होती, ती म्हणजे कुटुंबाचा आणि जातीचा विरोध। सक्षम ताटे आणि अंचल मामिडवार दोघेही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या कुटुंबातून आलेले होते। सक्षम हा स्वतः एक अट्टल गुन्हेगार होता आणि त्याला नांदेड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं। नुकताच तो तुरुंगातून बाहेर आलेला होता आणि दुसरीकडे अंचलचे वडील गजानन हे आणि तिचा भाऊ हिमेश आणि साहिल हे देखील अट्टल गुन्हेगार होते। स्वतःला गुन्हेगारी जगताशी जोडलेले असून मामिडवार कुटुंबाला सक्षम ताटे सोबत आपल्या मुलीचे प्रेम संबंध मान्य नव्हते। नेमका या प्रेम प्रकरणाला विरोध का होता याबद्दल 2 वेगवेगळे मतं समोर आली। अंचलने स्वतः सांगितलं की माझे वडील आम्हा दोघांच्या प्रेमाला विरोध करत होते कारण माझी आणि सक्षमची जात वेगळी होती। सक्षम बौद्ध समाजाचा होता आणि आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत। याच जातीय भेदभावामुळे माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवलं असं अंचलने स्वतः सांगितलं। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सक्षम ताटे आणि मामिडवार कुटुंब हे दोघेही अट्टल गुन्हेगार होते। स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे गजानन यांना सक्षम सोबत आपल्या मुलीचे प्रेम संबंध मान्य नव्हते। त्यांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्याचं सांगितलं होतं आणि सक्षम आणि अंचल यांच्या प्रेम संबंधाला गजानन मामिडवार आणि त्यांच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता। अंचलची आई जयश्री मामिडवार या देखील त्या आपल्या पती आणि मुलांना सक्षमच्या विरोधात भडकवत होत्या असं सक्षमच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय। मामिडवार कुटुंबाकडून सक्षमला यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, पण सक्षमवर अगोदरच गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ केलं होतं असं त्यांनी जबाबात नमूद केलंय। गुरुवारी सायंकाळी सक्षमच्या हत्येची घटना घडली। हत्येच्या काही तास आधी हिमेश मामिडवार आणि त्याचे काही साथीदार सक्षमच्या घरी आले होते। त्यांनी सक्षम घरी आहे का याची चौकशी केली आणि त्यानंतर सक्षम घरी नव्हता म्हणून त्यांनी माघार घेतली। पण सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सक्षमवर मिलिंद नगर बाळू जोंधळे यांच्या घरासमोर हल्ला करण्यात आला। सक्षमची आई संगीता ताटे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हत्येचं विरादक स्वरूप स्पष्ट होतं। आरोपी गजानन मामिडवार, साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार यांनी सक्षम ताटेला घेरलं आणि त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर फरशी आणि दगडानं त्याच्या डोक्यावर
निर्गुण हल्ला केला। या हल्ला इतका क्रूर होता की सक्षमच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मेंदू बाहेर आला होता। सक्षमचा भाऊ शिवमने आईला फोन करून सांगितलं की सक्षमला मिलिंद नगर परिसरात मारहाण होती। हे ऐकून संगीता ताटे घटनास्थळी धावल्या आणि त्यांनी जे पाहिलं त्यांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। डोक्याला आणि तोंडाला मार लागलेला होता, डोक्यातून मेंदू बाहेर आलेला आणि बाजूला रक्तानं माखलेला फरशीचा तुकडा। हे दृश्य पाहून आईला जे धक्का बसला त्याची कल्पनाही करवत नाही। त्यांनी दिलेल्या जबाबातून हत्येची क्रूरता स्पष्ट होती। पोलीस घटनास्थळी आले आणि सक्षमला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। या घटनेप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। आचलचे वडील गजानन मामिडवार, तिचा भाऊ हिमेश आणि साहिल यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली। पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला। सक्षम ताटेच्या हत्येनंतर त्याची प्रियसी अंचल मामिडवार हिने जे केलं त्यानं ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली। सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर अंचल त्याच्या जवळ गेली आणि तिने मृतदेहासोबत लग्नाचे विधी पार पाडले। तिने दोघांच्याही अंगाला हळद लावली आणि यानंतर तिने सक्षमच्या नावाने आपल्या कपाळावर कुंकू लावलं। शुक्रवारी सक्षमच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना आचल त्याच्या घरी पोहोचली आणि तिने सक्षमच्या आई वडिलांना भावनिक होऊन सांगितलं, सक्षम जिवंत नसला तरी मी त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं। मी कायम तुमच्या सोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत राहणार आहे। सक्षम माझ्या मनात कायम जिवंत असेल, तो नसला तरी आमचे प्रेम जिवंत आहे। आचलनं माध्यमांसमोर थेट आणि भावनिक पद्धतीने आपलं म्हणणं मांडलंय। आमचं खरं प्रेम होतं, पण माझ्या पप्पांना जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं। सक्षम बौद्ध होता तर आम्ही पद्मशाली समाजाचं होतो। जात वेगळी असल्यामुळेच आमच्या घरच्यांनी सक्षमला संपवलं। आमच्या प्रेम संबंधामुळेच त्याला मारण्यात आलं आहे। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं तिने आपल्या कुटुंबावर खुनाचा आणि जातीयवादातून खून केल्याचा आरोप केला। नांदेडमध्ये घडलेली ही घटना महाराष्ट्रातील काही वर्षापूर्वी आलेल्या सैराट चित्रपटाची आठवण करून देते। प्रेम संबंध, आंतरजातीय संबंधाचा कुटुंबाचा विरोध आणि त्यातून होणारी क्रूर हत्या यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिले। या घटनेने केवळ नांदेड शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं समाजमन सुन्न झालंय। एका बाजूला प्रेम संबंधाला विरोध म्हणून केलेली क्रूर हत्या आणि दुसऱ्या बाजूला प्रियसीने मृत प्रियकराशी लग्न करून आपलं प्रेम सिद्ध करण्याचा केलेला प्रयत्न हा लव्ह स्टोरीचा रक्तरंजित शेवट अनेकांना विचार करायला लावणार आहे।